प्रियंका शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते। पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या। अखिल भारतीय संयुक्त अधिवक्ता मंच भारत महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमातून 29 मार्चला विदर्भस्तरीय संमेलनाचे आयोजन शहराच्या आमदार निवास येथे करण्यात आले आहे। वकील संरक्षण कायदा तात्काळ लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीला घेऊन हे संमेलन आयोजित केलं गेलं आहे, अशी माहिती अधिवक्ता विलास राऊत यांनी केली। नाव ॲडव्होकेट विलास राऊत आहे। मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे अखिल भारतीय संयुक्त अधिवक्ता मंच या संघटनेचा। ज्या संघटनेमध्ये जवळपास 18 राज्यातले लोक जुळलेले आहे आणि 16 ते 17 हजाराच्या वर लोक ॲडव्होकेट लोक या संघटनेमध्ये जुळलेले आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा असा की हे जे 29 तारखेला जे आम्ही अधिवेशन घेत आहे एक दिवसीय, या अधिवेशनाचा मागचा उद्देश हा आहे की मागच्या 11 महिन्यापासून या स्पेशली महाराष्ट्रामध्ये वकिलांवर एवढे हमले वाढलेले आहेत दिवसेंदिवस। त्यातल्या त्यात हे जी अहमदनगरची घटना घडली अतिशय निंदनीय आणि अतिशय क्रूर घटना घडलेली आहे की 2 ॲडव्होकेट दंपतीला त्यांना एवढा अमानुषपणे त्यांचा मर्डर करण्यात आलेला आहे। आणि ह्या अशा घटना दिवसेंदिवस घडत आहेत। म्हणजे वकिलांना एक तर कोणत्याही प्रकारचा सपोर्ट नाही, शासनाचं कोणतं त्यांना प्रोटेक्शन नाही आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जर एखादा व्यक्ती ॲडव्होकेट मरण पावतो तर त्याचा पूर्ण परिवार हा रस्त्यावर येतो। त्याला कोणत्याच प्रकारचं संरक्षण नसल्यामुळं हा अतिशय मोठा प्रश्न निर्माण झालेला आणि वकील लोक दिवसेंदिवस त्यांची संख्या सुद्धा वाढत चाललेली आहे। तर शासनाचं काम आहे की वकिलांसाठी काहीतरी करावं जेणेकरून त्यांना एक शाश्वती राहील। जसं राजस्थानमध्ये ॲडव्होकेट ॲक्ट लागू झाला तर तिथे जो जोधपूरमध्ये जो मर्डर आहे का वकिलांचा, तिथल्या वकिलांनी एवढी भयंकर युनिटी दाखवली। तशा प्रकारची युनिटी जर प्रत्येक राज्यामध्ये या संपूर्ण देशामध्ये तशा प्रकारची युनिटी जर दाखवली प्रत्येक वकील मंडळींनी तर हा जो ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आहे हा 100% लागू झाल्याशिवाय राहणार नाही। सर, महाराष्ट्रात वर्षानुवर्षे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टसाठी आंदोलनं सुरू आहेत मात्र लागू होत नाही। मित्रांनो, हे खरोखर शोकांतिक आहे की गेल्या कित्येक वर्षांपासून हा जो प्रश्न आहे हा भिजत घोंगड्याप्रमाणे पडलेला आहे, मात्र शासनाला जाग येत नाही। शासनाला माहीत आहे की वकील हा असा घटक आहे हा प्रत्येक सत्ताधाऱ्यांना भरपूर मदत करत असतो। मात्र यावेळी आम्ही निर्णय घेतलेला आहे की जो वकील की बात करेगा वो व्यक्ति इस महाराष्ट्र पर राज करेगा। आम्ही डिसाईड केलेलं आहे की एवढा मोठा आमचा मंच आहे, हजारो लोक जुळत चाललेले आहे, तर आम्हाला आमच्या वैयक्तिक जो काही मान सन्मान आहे, आमचं प्रोटेक्शन आहे, याच्याबद्दल जी राजनीतिक पार्टी आमच्याबद्दल विचार करेल आम्ही सुद्धा त्या पार्टीबद्दल विचार करू। कारण हा सध्याची डिमांड आहे। आमची जी येणारी पिढी आहे, भविष्यात येणारी पिढी आहे, या पिढीच्या प्रोटेक्शनसाठी आमचा हा प्रयत्न चालू आहे। जब दूसरों के न्याय के लिए वकालत करती है, हम जब न्याय मंदिर की सीढ़ियां चढ़ती है, अगर ऐसे जगह पे हम हमारे मान सम्मान को लेके, हमारे अपने प्रोफेशन को लेके, अगर हम हमारी ही महिलाओं को प्रोटेक्ट नहीं कर सकते, हम अपना प्रोटेक्ट नहीं कर सकते हैं, तो बाकी जो महिलाएं हैं जो घर में रहती हैं, जो कॉलेजेस में पढ़ाती हैं, जो हर तरीके का जॉब करती है, मैं चाहती हूँ इसलिए कि हम सब महिलाओं को जिस तरीके से बाकी के प्रोटेक्शन देने के लिए हमारी न्याय व्यवस्था प्रतिबद्ध है, उसी तरीके से हमारी जो महिलाएं हैं, हमारी अधिवक्ता महिलाएं हैं, हमारे अधिवक्ता जो भाई लोग हैं, हम सब चाहते हैं कि हमारे भी हक है कि हम हमें भी प्रावधान होना चाहिए कि हमारे ऊपर जो बिना किसी कारण के, किसी एक की सोच की वजह से हमारे ऊपर जो एक हमला होता है, हमारे ऊपर एक आक्रमण होता है, वो आक्रमण का कारण कुछ भी हो सकता है। जाने अनजाने में हम कभी किसी का अपमान नहीं करते, हम वो लड़ाई लड़ते हैं जो वाजिब होती है, जो सही होती है, पर कभी कभी हमें उस चीज का भी भुगतान करना होता है जो हमने कभी किया ही नहीं है। तो मैं गुजारिश करती हूँ हमारे न्याय प्रविधान से, हमारी सरकार से कि वो हमें एडवोकेट प्रोटेक्शन एक्ट लागू करके हम सभी अधिवक्ताओं को पूरी तरीके से हमें एक सेफगार्ड करें, जिसके वजह से हम सभी, इसमें महिला भी और पुरुष भी, हम सभी पूरी शांति के साथ, पूरे विश्वास के साथ हम ये जो हम दूसरों को न्याय करने की लड़ाई लड़ रहे हैं वो पूरे विश्वास के साथ लड़े और जिसमें हमारी सुरक्षा का ध्यान रखें। कॅमेरामॅन प्रवीण सह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज, नागपूर। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा। नमस्कार। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार
नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738777517.